वाड़ी पुलिस थाने अंतर्गत बुधवार की देर रात कुख्यात बदमाश जिसकी हाल ही में तड़ीपारी खत्म हुई थी, उसने उसके ही पड़ोसी के वाहन जलाने से परिसर में हड़कंप मचा हुआ है। मिली जानकारी के अनुसार कंट्रोलवाड़ी निवासी सुरेंद्र पांडु गजबीये ये करीब 50 साल से चावला कॉम्प्लेक्स के पीछे खुद के घर में परिवार के साथ रह रहे थे। करीब 4 किराएदार परिवार वहां रहते हैं। शिकायतकर्ता सुरेंद्र के घर के पीछे ही आरोपी स्वयंवर उर्फ सेंटी मानेराव उम्र 32 ये अपने परिवार के साथ रहता था। बता दें कि आरोपी सेंटी मानेराव ये बदमाशी में शुरुआत से ही सक्रिय है। आरोपी सेंटी कई बार जेल भी रवाना हुआ है। शिकायतकर्ता सुरेंद्र गजबीये के पिता, मां और पत्नी के साथ 2 बेटी, जिसमें 12 साल और 2.5 साल की 2 बेटियां हैं। आरोपी सेंटी जेल से छुटके आने के बाद हर रोज अपने असामाजिक तत्व वाले मित्रों को बस्ती में पीपल के झाड़ के नीचे बैठकर शराब और गांजा पिलाता था, जिससे शिकायतकर्ता सुरेंद्र की पत्नी नीलिमा सुरेंद्र गजबीये उम्र 35 वर्ष को बेटी छोटी होने के कारण गलत परिणाम नहीं पड़ना चाहिए, इस बात की तकलीफ थी। जिस बात का आरोपी सेंटी को गुस्सा आया, उसने परिवार को तथा शिकायतकर्ता की पत्नी नीलिमा को परेशान करना शुरू किया। होली के दिन आरोपी सेंटी ने परिवार के ऊपर चाकू निकाला था, जिसकी शिकायत वाड़ी पुलिस को दी गई थी। परंतु बार बार आरोपी सेंटी के रवैया तथा बदमाशी से पुलिस भी परेशान होने की जानकारी मिली है। बता दें कि आरोपी सेंटी के ऊपर 6 से 7 मामले दर्ज है, जिसमें बॉडी ऑफेंस के साथ साथ 4/25 के कई गंभीर मामले दर्ज है। कई बार पुलिस ने तथा लोगों ने सेंटी को हाथ में तलवार लेकर घूमते देखा, फिर भी कठोर कार्रवाई नहीं होने से सभी परेशान हैं। पुराने विवाद के चलते आरोपी सेंटी को परिवार के प्रति गुस्सा था। हमेशा की तरह बुधवार को आरोपी सेंटी शराब तथा गांजा पिया और बुधवार की रात 8 बजे के दौरान परिवारजनों को सताने शिकायतकर्ता के घर के बाहर पहुंचा। उस समय 9:30 बजे पुलिस को सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची। फिर भी हमेशा का कारण होने के बाद पुलिस ने आरोपी के खिलाफ कुछ खास निर्णय नहीं लिया और पुलिस वहां से सेंटी को बताकर निकल गई। माझे पूर्ण नाव नीलिमा सुरेंद्र गजबीये आहे। मी वाडी येथे राहते। घराच्या मागे एक स्वयंवर मानेराव म्हणून एक मुलगा आहे। तो सतत त्रास द्यायचा, तर आम्ही इग्नोर करायचे आणि तो सेंट्रल जेल वगैरे पास करून आला। नंतर झोपडपट्टीच्या 10 मुलांना घेऊन तो रोज पिंपळाच्या झाडाखाली शिवागाडी करत आणि चिलम प्यायचा। तर आम्ही तेव्हा पण नाही म्हटलं, पण मला 2.5 वर्षाची एक मुलगी आहे, ती त्याच्या सेवा शिकली आणि ती घरामध्ये सेवा देत होती। तर मी म्हटलं की संटी इथं बसूच नको, कारण की माझी मुलगी तुझ्या सेवा देत आहे, बस। माझे एवढंच बोलणं झालं, म्हणजे त्याला समजवता। मी त्याच्या आईला पण समजवली, पण त्याची आईने पण त्याला समजवलं नाही आणि तो रोज जबरदस्तीने की यांनी मला हटकलं काऊन आणि मनाच्या की वस्तीतून तुम्हालाच त्रास होते का, कोणी बोलले नाही, तुम्हीच का बरं बोलता। तर मी पण अगोदर नव्हती बोलत, कारण मला त्रास नव्हता, माझी मुलगी मोठी होती। पण आता मला एक छोटी मुलगी आहे, ते त्याच्या गलत मार्गावर चालत होती, म्हणून मी बोलली। तर 8-10 दिवस तो शांत राहिला। नंतर तो नशा करून आला आणि घरासमोर एक दिवस पोळ्याच्या दिवशी पोळ्याच्या पाडव्याला चाकू घेऊन डायरेक्ट घरी आला आणि म्हणाला की बाहेर निघा, आम्ही तुमचे मर्डर करायला आलो। तर माझ्या किरायवाल्यांनी आता तुम्ही सांगा, तर मी घाबरली आणि किरायवाल्यांना वगैरे जवळ घेतली आणि आपल्या हस्बंडला फोन केली। तर ते आले आणि त्यांच्या समोर उभे झाले की घे मला मार। तर तो म्हणाला की मी माराच्या नसे, मला तुम्ही असे काऊन बोलता, मी इथं वस्ती है, ये मेरा चौक है, मैं इधर कुछ भी कर सकता, तो मुझे टोको मत, तुम लोग टोकोगे तो और मैं ज़्यादा करूँगा। ये करके फिर गया, अपने दोस्त के साथ आया वो। फिर अपने दोस्त के साथ आए, 2-4 लड़के लाए और बोला कि बाहर निकलो, तुम्हारा मर्डर करना है। फिर हम डर गए, तो 112 पे फ़ोन करे, 112 वाले आए, उन्होंने बोला कि हम उसको समझा देंगे। 2 दिन में पुलिस स्टेशन से फ़ोन आया, वो बोला कि पुलिस वाले ने बोला कि तेरे माँ को फ़ोन लगा के देते हैं, तेरी माँ को बोल अभी मैं इधर ही हूँ, सेंट्रल जेल गया नहीं तो मुझे पैसे भर के छुड़वा दे, ऐसे बोला। तो उसकी माँ मेरे घर पे आके बोली कि पुलिस वाले का फ़ोन आया कि तू मुझे छुड़वा ले। फिर 2-4 दिन शांत हो गया, फिर से और आया वो और गाली गलौज करने लगा, तो हमने इग्नोर करे। फिर दिवाली के दिन आया और मेरे घर के सामने फटाके फोड़ने लगा, तो हमने तभी भी इग्नोर करे। फिर दिवाली के फटाके देने के लिए कालची घटना सांगा। हा नाही, ती पण इम्पॉर्टंट आहे सर। माझ्या भावाला मग दिवाळीचे फटाके द्यायला, तर तो आपल्या घरून आला आणि हात मिळवला आणि म्हणते की हॅपी दिवाली मामा। तर कैसी चल रही तेरी दादागिरी। तर तो म्हणाला कि मैं गुंडा हूँ क्या, ऐसे बोल के वो घर गया। तो वहाँ से गाली देने लगा, तो मेरा भाई उसको मारने लगा। तब से वो मेरे भाई को रास्ते में अटकाता और बोलता, चाकू वगैरह दिखाता की तेरा मर्डर कर दूंगा। आणि नंतर कालची घटना झाली की माझे हस्बंड घरी नव्हते आणि तो आला चाकू घेऊन। तर इथं समोर कॅमेरा लावलेला असताना तो बॅक साईडला गेला आणि शिवा देत होता की मी तुझ्या बायकोला असा तसा, तुझ्या लेकरांना असा करतो, तू बाहेर निघ। तर त्याला त्याची आईनी घरात घेऊन गेली आणि नंतर तो शांत झाला। मग मी घाबरली आणि 112ला फोन केली।
पोलीस आले आणि त्यांनी म्हटला की आम्ही याला घेऊन जातो, तुम्ही रिपोर्ट देऊन या. तर मी गेली नाही, तिथंच उभी राहिली. तर तो पुन्हा वरतून पोलीसवाल्यांना गालीगलोच केला त्यांच्या. तर पोलीसवाले लाजून ते पुन्हा आमच्याकडे आले आणि पोलीसवाल्यांना मी रिक्वेस्ट केला की आज याला पकडून घेऊन जा. पोलीसवाले म्हटला की आता हा तुम्हाला त्रास देणार नाही असे बोलून ते घरी गेला आणि 1 वाजे त्यांनी पेट्रोल आणून आमच्या 3 गाड्या जाळून टाकल्या. अच्छा, तुम्ही पोलिसांना पहिले सांगितलं होतं का या घटनेची माहिती पहिले दिली होती? केली हा. की सर हा याला घेऊन जा तुम्ही, कारण की हा रात्री काही ना काही करणार आहे. काल त्याच्या हातात चाकू होता का? चाकू होता सर. हे तो तुम्ही चाकू पोलिसांना घेऊन माहिती आला. दिली होती? हो सर, तो चाकू घेऊन आला आणि घरामध्येच आहे. हा. तर पोलीस वापस जाणार होते, तर मीच त्यांना आयडिया दिली की एक देशमुखच्या घर आहे, त्यांच्या घरावरून तुम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकता आरामामध्ये. हम्म. तर पोलीस त्यांच्या दरवाजापर्यंत गेले, तर तो मागच्या साईडनी पडून गेला. अच्छा. मला रात्री 1:30 वाजे बाथरूम लागली, तर मी उठलो. तर आणि येऊन मी झोपलो. म्हणजे मला खेळ आली, म्हणजे मिरचे जसे टाकतात चुलीत तसं सारखी खेळ आली. मी म्हटलं आता एवढ्या रात्री म्हणजे खेळ कायची आहे, म्हणून मी पाहिली. तर मला त्या खिडकीतून म्हणजे लाल अंगार म्हणजे भपका दिसला. म्हणून मी फटकन दरवाजा खोलली आणि कोणालाच आवाज नाही मारला आणि खाली वाकून पाहिला तर मस्त अंगार पेटते आपला. म्हणून मी तेवढ्या धुळात निघाली, मला काही दिसत नव्हतं. याच्या घराला गेली आणि थाप मारला, उठा उठा उठा, घर पेटला घर पेटला घर पेटला म्हणून. कोण होतं तिथे अंगार लावणारा? अंगार लावणारच नाही दिसला सर. मला त्या खिडकीतून उजवड दिसला. अच्छा. खिडकी खुली राहते ना, तर मी बाथरूम कडून आली आणि मला खेळ आली. तर मी म्हटलं एवढ्या रात्री खेळ कशाची आहे, म्हणून मी आधी आपल्या सिलेंडरकडे गेली. तर जर सिलेंडर चालू असेल तर सिलेंडर चालू नव्हता, सिलेंडर बंद होता. आणि मग मी पाहतो इकडे तिकडे हा उजवड कशाचा आहे लाल अंगार. तर म्हणून मग मी दरवाजा पटकन खोलली, म्हणजे हे डीपी पेटली 1-2 वेळ. तर मी हे डीपी हो म्हटलं आणि मग खाली वाकून पाहिली इथंच आपल्या इथं. तर मला वाटलं का हा गोडाऊन पेटत आहे आपला. हा. मी ना सुरेंद्र गजबी, मी बाहेर काम करत होतो. तर 8 वाजता रात्री संटी मानेराव हा चाकून घेऊन फिरत होता. माझ्या बायकोने मला फोन केले, तर मी तुरंत आलो. पाहिलं तर पोलीसवाले आले होते. पोलीसवाले त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तो तिकडून मागून पळून गेला. तर मग आम्ही पोलीसवाले चालले गेले. आम्ही झोपून गेलो तर अचानक गाड्याला आग लावून चालला गेला. मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये FIR लिहायला गेलो. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कंप्लेंट लिहिली. तर तो पोलीस स्टेशनमध्ये आधीच तयार होता, मी गाड्या जळल्या म्हणून. अच्छा. तुमच्या 3 गाड्या मला तुम्हारी गाड़ी कैसी है, बच गई क्या बोले, मैं ही जलाने वाला हूँ बोले.